मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना राधाकृष्ण विखे पाटलांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। 2-3 दिवसात यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू असं विखे पाटील म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाशी विशेष लक्ष दिलंय। सरकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली आहे। आता या भूमिकेची अंमलबजावणी कशी करता येईल यावर प्रयत्न सुरू असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं। शासनाची भूमिका सकारात्मक आहे। मराठा समाजाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। माननीय जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आम्ही सर्व उपसमितीचे सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या समवेत राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, राज्याचे पर्यटन मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, माझे सहकारी माननीय प्रसाद लाडजी, हम सर्व आज या चर्चेमध्ये विविध उपस्थित केलेले मुद्दे या संदर्भात चर्चा केली। यापूर्वी वेळोवेळी माननीय जरांगे पाटलांनी केलेले जे उपस्थित केलेले मुद्दे होते त्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि आपल्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक निर्णय आपल्या सरकारने केले। आता त्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत आणि त्यामुळे समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। विशेष करून जात पडताळणीचे दाखले देताना येणारी विसंगती, होणारा विलंब, जाणीवपूर्वक दाखले नाकारण्याची जी काही प्रक्रिया आहे, काही अधिकाऱ्यांच्या स्तरावरून जाणीवपूर्वक ते होतंय असा त्याच्यामध्ये मूळ आक्षेप आहे। काही वस्तुस्थिती काही बाबतीमध्ये खरी आहे आणि त्यामुळे केवळ शासनाला बदनाम करण्याची भूमिका या बाबतीमध्ये काही अधिकारी घेत आहेत असं तरी सध्या समोर चित्र जे आलेलं आहे। आता ज्या 58 लाख नोंदीचा उल्लेख सातत्याने होतोय त्या संदर्भात काही आता दाखले दिले गेले आहेत का, आता महिलाविरोधी लोकांना दाखले देण्यासंदर्भातही त्यांची मागणी आहे आणि ती काही चुकीची असं मी म्हणत नाही। जी काही प्रचलित पद्धतीप्रमाणे त्याला वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर एक मोहीम घेऊन या संदर्भात कारवाई करावी लागेल आणि विशेष करून त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये होणारी अडचण, मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या मिळत नाहीत, त्याचा स्वाभाविकपणे परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो आणि तो एक रोष निश्चितपणे शासनावर आहे। अशा अनेक विविध अशा प्रकारच्या मागण्या होत्या। मध्यंतरी काही दाखले जात पडताळणीने दिले सर्टिफिकेट रद्द करण्याचे काही उदाहरणं समोर आलेली आहेत। त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप झाले अशी चर्चा, अशी त्या काही मुद्दे आहेत। या सगळ्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे। अशा राजकीय हस्तक्षेपामुळे जे लाभार्थी आहेत किंवा जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या दाखले रद्द होत आहेत, हे अतिशय शासनाला मान्य होणार नाही। त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पातळीवर त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। कोणा अशा प्रकार होणार नाही आणि या संदर्भामध्ये एक बैठकही आमचे सहकारी प्रसाद लाड यांनी घेतली। आता त्यातून ज्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाचे निवारण करण्याच्या संदर्भात